नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसंस्था या दुसऱ्या घटकामध्ये परिसंस्थेतील विविध घटकांविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. आज आपण त्या पुढचा भाग पाहू. परिस्थितिक अनुक्रम. यामध्ये त्याची व्याख्या अशा प्रकारे आहे: जैविक समुदायामध्ये होणाऱ्या अनुक्रम प्रक्रियेस परिस्थितिकी अनुक्रम असे म्हणतात. म्हणजेच काय? सजीव ज्या वातावरणात राहतात तेथील वातावरणाशी एकरूप होतात आणि आपल्या जातीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण नैसर्गिक परिसंस्था स्थिर नसल्यामुळे कालप्रवाहात त्यांची संरचना कार्यपद्धती बदलत असते आणि वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सजीव देखील बदलत असतात. यामुळे परिस्थितिकीय अनुक्रमास सुरुवात होते. म्हणजेच वेळेनुसार आणि काळानुसार सजीव आपल्या राहणीमानामध्ये आणि आपल्या स्वतःमध्ये विशिष्ट बदल करून घेत असतात. याचं उदाहरण म्हणजे माकडापासून तयार झालेला मानव हे जिवंत उदाहरण. मग आपण याचा पुढचा भाग अन्न साखळी पाहू. तर एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे अन्नाचे जेव्हा संक्रमण होत असते त्याला अन्न साखळी म्हणत असतो. हे आपण मागच्या सुद्धा काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. एका जीवाकडून म्हणजेच काल आपण प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि अंतिम भक्षक पाहिलेला आहे. तर उत्पादकांना अन्न म्हणून ग्रहण करतो प्राथमिक भक्षक. त्या प्राथमिक भक्षकावरती जगणारे द्वितीय भक्षक आणि कधी कधी अंतिम भक्षक सुद्धा असू शकतात. हे आपण काल पाहिलेलं आहे. मग आपल्या समोर अन्न साखळ्याचे दोन प्रकार पडतात: भक्ष्य आणि भक्षक. हे दिसत आहे बघा. गवत, हरिण, वाघ किंवा कीटक, कोंबडी, मांजर, कुत्रा हा तुम्हाला एकमेकावरती अन्न साखळी दिसत आहे. बरोबर आहे. तर बघा, परिसंस्थेच्या कार्यासाठी व सजीवाच्या अस्तित्वासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा प्रामुख्याने सूर्यापासून मिळत असते. या ऊर्जेचा वापर परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी सजीवाकडून केली जाते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अन्नावर दुसरे तृणभक्षक प्राणी जगतात. तृणभक्षक प्राण्यांवर मांसभक्षक प्राणी जगतात. अर्थात एक सजीव दुसऱ्या सजीवाचे अन्न म्हणून वापर करतो. यामुळे सजीवांचा एक क्रमवार साखळी तयार होते आणि ही साखळी क्रमाने प्रवाहित होत असते. म्हणून याला अन्न साखळी असं म्हणतात. मग बघा, 3 नंबरचं उदाहरण आहे शैवाल. शैवाल या वनस्पतीला मासे खातात आणि माशाला मानव अन्न म्हणून खात असतो. शैवाल सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करतं. शैवालापासून मासे अन्न तयार करतात आणि मानव माशांना अन्न म्हणून ग्रहण करतो. ही अन्न साखळी आता तुमच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. आणखी एक डायग्राम तुमच्या समोर दिसत आहे.
सूर्यापासून गवत आपले अन्न तयार करतो. कीटक त्याला खातात. कीटकांना बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला घार वगैरे खात असतो. मग या सर्वांना अन्न म्हणून या अन्न साखळीमध्ये नैसर्गिकरित्या प्रवाहित केलेलं आहे. शिवाय आणखी एक आपल्या समोर एक आकृती दिसत आहे, तृणभक्षक अन्न साखळी. पहिल्यामध्ये पहा, एक पक्षी दिसतोय तो गिधाड किंवा घार आहे. मग त्याच्या अन्न साखळीचा प्रवाह बघा कुठून दिसत आहे, तर वरच्या दिशेने बाण दाखवलेले आहेत. म्हणजे गवताला कीटक खातोय, बेडूक खातोय, साप, घार किंवा तो गरुड. त्याचप्रमाणे जे अन्न आहे प्राथमिक, म्हणजेच हिरव्या वनस्पती हरिण खातं आणि हरणाला वाघ खात असतो. मग यातली कुठलीही एक सिक्वेन्स तुम्ही परीक्षेमध्ये दाखवू शकता आणि त्याचं एक्सप्लेन करू शकता. ही अन्न साखळी तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेली आहे. यामध्ये अनेक आपणास असं म्हणता येईल की अशा प्रकारची ऊर्जा निर्मिती ही निमस्तरीय जीवाकडून उच्चस्तरीय जीवाकडे संक्रमित होत असते. मग ही ऊर्जा संक्रमित होत असताना 90% ऊर्जा नष्ट होते आणि 10% फक्त ऊर्जा म्हणून वापरण्यात येते. त्यामुळे अन्न साखळ्या फार लांब नसतात. म्हणजे बघा, गवत किंवा जे वनस्पती आहे ते हरिण खात असेल, हरिण याला जी ऊर्जा मिळत असेल तीच ऊर्जा तेवढ्याच प्रकारची त्या वाघाला हरिण खाल्ल्यापासून मिळत असेल असं नसतं. बरोबर आहे. ही ऊर्जा नष्ट होत जाते. एका साखळीपासून दुसऱ्या साखळीकडे जात असताना 90% ऊर्जा नष्ट होत असते, कारण त्या ऊर्जेचा उपयोग हरिण स्वतःसाठी करत असतात आणि फक्त पुढे फॉरवर्ड फक्त 10% ही उच्च वर्गाकडे होत असते. मग अन्न ऊर्जा निम्नस्तरीय जीवाकडून उच्चस्तरीय जीवाकडे संक्रमित होत असताना ही अन्न ऊर्जा संक्रमणाच्या या विविध पातळ्या ऊर्जा विनिमय स्तर म्हणून ओळखल्या जातात. काय म्हणून ओळखल्या जातात? ऊर्जा विनिमय स्तर. आणि या स्तरामध्ये उत्पादक किंवा हिरव्या वनस्पती ह्या पहिल्या स्तरावर असतात आणि त्या पहिल्या स्तरावरती जगणारे हरिण, कोंबडे, कीटक, नाकतोडा, मासे हे सुद्धा असतात. हे आपल्या लक्षात येत असतं. मग आपण आज काय पाहिलं? अन्न साखळी आणि विनिमय ऊर्जा स्तर. मग आता यानंतरचा भाग आपण पाहत आहोत, अन्नजाळे. मग अन्नजाळे यामध्ये आपल्यासमोर एक व्याख्या दिसत आहे की अन्न साखळ्यांच्या परस्पर संबंधाने अनुबंधित झालेल्या जाळीस अन्नजाळी असे म्हणतात. अन्नजाळी म्हणजे फूड चेन. मग आपल्यासमोर एक मोठी डायग्राम दिसत आहे. बघा, वेगवेगळ्या वनस्पतींना निम्न स्तरापासून वरच्या स्तरांपर्यंत कसा प्रवाहित होत आहे हे तुमच्या चांगल्या लक्षात आलेलं आहे. पृथ्वीवरील अनेक घडामोडी व मानवाच्या वाढत्या हालचालीमुळे निसर्गातून अन्न मिळवणे अवघड झाले आहे. म्हणून त्या परिस्थितीत समायोजन करून घेणे हा गुणधर्म सजीवाने प्राप्त करून घेतला आहे. तर 21व्या शतकात जगायचे असेल तर आपला विकास करून घ्यावाच लागेल, तरच या घटकावर अवलंबून राहून चालत नाही. म्हणून मानवाने जसा पर्याय शोधला अगदी तसाच पर्याय प्राण्यांनी देखील शोधला आहे.
कारण दिवसेंदिवस परिसंस्था धोक्यात येत आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत आपली उपजीविका भागवणे महत्त्वाचे ठरते. म्हणून परिस्थितीतील प्रत्येक सजीव मिळेल ते अन्न खाऊ लागला आणि त्यामुळे या अन्नजाळ्याची निर्मिती झालेली दिसते. तर आपल्या समोर जी डायग्राम आहे ती कशाची आहे? अन्नजाळ्याची आहे. मग निसर्गात अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत. या परिसंस्थेत विविध प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत. म्हणजेच एका परिसंस्थेतील कोणतीही भक्षक एकापेक्षा अधिक ऊर्जा विनिमय स्तरावर कार्यशील राहू शकतो. परिणामी विविध साखळ्या एकमेकाशी संबंधित असल्याने साखळ्यांचे गुंतागुंतींचे अन्नजाळे निर्माण झाले आहे. आता तुम्हाला याचं स्पष्टीकरण सांगतो की बघा, गवत खाऊन कोण छोटे कीटक जगत असतात. छोट्या कीटकावरती चिमण्या आणि बेडूक जगत असतात. म्हणजे बघा, त्या छोट्या कीटकावरती जगण्यासाठी किती अन्न साखळी तयार झाली? एकापेक्षा जास्त. शिवाय त्या बेडूक आणि चिमणीवरती कोण जगत असतो? साप यासारखे भक्षक जगत असतात. आणि सापावरती गरुड, ती घार जगत असते. बरोबर आहे. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळ्यांमध्ये काय होत असतं? एकापेक्षा जास्त पर्याय निर्माण झाल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जगण्याचा पर्याय निवडलेला आहे. व मानव सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं अन्नभक्षण करत असतो. कारण त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे? या परिसंस्थेत टिकून राहण्यासाठी स्वतःला ॲडजस्ट केलेलं आहे. मग या पुढचा भाग आपण पाहू. परिस्थितिक मनोरा. परिस्थितिक मनोरा यामध्ये जैवसंख्येचा तुमच्या समोर मनोरा दिसत आहे, जो आता आपण पाहिलेला आहे. आणि दुसरा वस्तुमानाचा मनोरा. म्हणजे परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे भाग पडतात. एक आहे जैवसंख्येचा मनोरा, दुसरा जैविक वस्तूचा मनोरा आणि तिसरा ऊर्जेचा मनोरा. तर पहिली आकृती पहा, अ घटकाची आहे जैविक संख्येचा मनोरा. दुसरे आहे जैविक वस्तुमानाचा मनोरा आणि तिसरी आहे ऊर्जेचा मनोरा. मग परिस्थितिक मनोरा जर हा परीक्षेत पडला असेल तर तुम्हाला किती आकृत्या काढाव्या लागतील? या 3 आकृत्या काढाव्या लागतील, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. अन्न साखळी ऊर्जा विनिमयामध्ये ऊर्जेचे संक्रमण होत असते. कशा पद्धतीने? तर निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे ही ऊर्जा परिस्थिती काय होत असते? प्रवाहित होत असते. मग ऊर्जेचे प्रमाण कमी जास्त होत असताना त्याचा परिणाम सजीव संख्येवर होत असतो. अर्थात सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी होत जात असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला बेडूक खूप सारे दिसून येतील, परंतु घार किंवा गिधड दिसतात का खूप मोठ्या प्रमाणावर? नाही, कमी प्रमाणावर दिसून येतील. मानव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतील. वाघ खूप मोठ्या प्रमाणावर आहेत का? नाही. त्यामुळे जो आकृतिबंध तयार झालेला आहे त्याला परिस्थितिकीय मनोरा असे म्हणतात. आता मनोरा म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे की भक्षण करणाऱ्याची संख्या ही निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जात असते आणि निम्न स्तरावर सर्वात जास्त प्रमाणात भक्षक असतात किंवा उत्पादक असतात. मग याचे 3 प्रकार आपण तुमच्या समोर आहेत. त्यातला पहिला पाहू, जैवसंख्येचा मनोरा. या मनोऱ्यामध्ये ऊर्जा विनिमय स्तरावरील जीवसंख्या दर्शवली आहे. त्या मनोऱ्यास
जैवसंख्येचा मनोरा असं म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या गवताळ प्रदेशामध्ये गवतांची संख्या अधिक असते. या गवतावर जगणारे तृणभक्षक प्राणी गवताच्या तुलनेत कमी आहेत. तसेच या तृणभक्षकावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची संख्या सुद्धा कमी 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 होत जाताना तुम्हाला दिसून येत आहे. म्हणजेच गवतावर पहा, ससा, छोटे कीटक जगत असतात. त्याच्यावरती बेडूक, साप जगत आहे आणि त्याच्यावरती तो घार किंवा तो भक्षक प्राणी दिसत आहे. हा जैवसंख्येचा मनोरा आहे. आता वस्तुमानाचा पाहू. तर एखाद्या प्रदेशातील विशिष्ट पर्यावरणातील जैविक घटकांचे प्रमाण, कशाचे? विशिष्ट पर्यावरणातील जैविक घटकांचे प्रमाण म्हणजेच वस्तुमान. व्याख्या लक्षात ठेवा. अन्न साखळी जैविक वस्तुमानाचा विचार केल्यास असे दिसून येते की निम्न स्तरावर अधिक वस्तुमान तर उच्च स्तराकडे घट होताना दिसून येते. परिणामी पायाभागाकडून शिरोभागाकडे पाहिल्यास मनोऱ्याचा आकार दिसून येतो. म्हणून त्यास जैव वस्तुमानाचा मनोरा सुद्धा म्हटला आहे. हा सर्वच परिसंस्थेसाठी एकच प्रकारची आकृती तुमच्या लक्षात येतात. जैवसंख्येचा मनोरा आणि वस्तुमानाचा मनोरा यात एकसारखी आकृती दिसत आहे, मात्र थोडासा अर्थ वेगळा आहे. बघा, परत वस्तुमानाच्या मनोऱ्यामध्ये वेगवेगळे तृण तुम्हाला दिसत आहेत. त्या तृणावरती सगळ्याच प्रकारचा सजीव जगणारे दिसत आहेत आणि त्या सजीवावरती पुन्हा परत जगणारे सजीव आणि हायस्ट लेवलला तुम्हाला वाघ दिसत आहे. म्हणजेच वाघाला कोण खातं का? खात नाही. म्हणजे तो शेवटचा घटक उच्चस्तरीय मनोरा आहे. म्हणून ही संख्या कमी 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 होत जात आहे. आणि तिसरा ऊर्जेचा मनोरा, पिरॅमिड ऑफ एनर्जी हा दिसत आहे. तर पिरॅमिड ऑफ एनर्जी यामध्ये ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये ऊर्जा हस्तांतरण ओघ दर्शवला आहे. ओघ म्हणजे ती दिशा दर्शवली. ऊर्जेचे संक्रमण होताना ती निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी अधिक होत जाते. अर्थात वनस्पतीपासून म्हणजेच उत्पादक घटकापासून तृणभक्षकाकडे आणि तृणभक्षकाकडून मांसभक्षकाकडे प्राण्याचे ऊर्जेचे हस्तांतरण होताना मूळ ऊर्जा कमी जास्त होताना तुम्हाला दिसून येत आहे. म्हणजे आपण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे हस्तांतरित होताना ही 90% वाया जाते आणि 10% पुढच्या भक्षकाच्या कामाला येत असते. मग उत्पादकापासून प्राथमिक भक्षक हे 10% म्हणजे ग्रहण करताना 100% ग्रहण करतात, त्यांच्या उपयोगाला 90% येते. शिल्लक राहते त्यांच्याकडे 10%, ती द्वितीय भक्षक घेतात. द्वितीय भक्षक परत त्यातला 90% घेतात हिस्सा आणि 10% परत तृतीय भक्षकाकडे घेतला जातो. त्यामुळे ही ऊर्जा स्तरीय कसं होत असतं, कमी 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 प्रमाणात होत जात असतो आणि याचे हस्तांतरण कमी कमी होत झाल्यामुळे तुम्हाला जो तृतीय भक्षक दिसतोय तो उत्पादक किंवा प्राथमिक भक्षकापेक्षा संख्येने कमी दिसतो. या पद्धतीनं आपण आज या घटकांचा अभ्यास केला आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.